जय हिंद. लोकशाही युवा फाउंडेशनचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते असलम बाबूलाल शेखजी, जे अजमेरा मासोळकर कॉलनीमध्ये राहतात. एक सुशिक्षित सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. त्यांचे काही प्रश्न, त्यांच्या वॉर्डातले काही प्रश्न आहेत, त्यांच्या वॉर्डातले काही विषय आणि ते वॉर्डातले काही जे काही त्यांचं इंटेन्शन आहे, जे अम्बिशन आहे त्याच्यावर आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जे काही गुन्हेगारीचे विषय असेल, असे भरपूर प्रश्नांना आज आपण इथं असलमबाईंसोबत चर्चा करूया. त्यांचं अखेर काय मत आहे, त्यांचं नवीन विजन काय आहे, काय नवीन विजन घेऊन ते लोकांसमोर जाणार आहेत आणि काही लोकांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांचे काय नवीन उपयोजना आहेत, त्या सर्व बद्दल आपण असलमबाईंची आज चर्चा करणार आहोत. असलमबाई, आपलं लोकशाही युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण सामाजिक कार्य करताय हे सर्व पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे. इथले नगरसेवक असो किंवा आमदार असो किंवा खासदार असो आणि सर्व जाती धर्मातले जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, धर्मगुरू असतील, आपण सर्वांनाच सोबत घेऊन चालताय आणि नेहमी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सर्वांचं एक चांगलं काम करताय आणि चांगला संदेश आपण समाजासमोर देत आहे. असलमबाई, अचानक आपण हे राजकारण मध्ये येण्याचं का असं ठरवलं की समाजकारण तर आपण एवढं वर्षापासून करत आहेत, आपल्याला घेऊनच इथले स्थानिक जे नेते मंडळी आहेत ते राजकारणामध्ये न घेता आपली मदत घ्यायची आणि कुठंतरी नगरसेवक म्हणून निवडून यायचे, आमदार आणि खासदार म्हणून निवडून यायचे. पण आज अचानक आपण आपली भूमिका बदललेली आहे की राजकारणामध्ये आपण असं आपल्याला यश का वाटलं? बघा, राजकारण म्हणण्यापेक्षा जसं तुम्ही सांगितलं की समाजकारण आपण करतोय, समाजकारणच हा माझा हेतू आहे. राजकारण हे तर पुढचा विषय आहे. जेव्हा कधी मी निवडून येईल ते काही राजकारण हा मुद्दा घेऊन आहे. माझा मेन फोकस आहे तो समाजकारण आहे आणि माझा शेवटचा फोकसही तोच असणार आहे. आणि राहिला विषय की आत्ता राजकारणात का, त्याचा एक विषय असा आहे की आपण फक्त समाजकारण किंवा सत्तेच्या बाहेरमध्ये असून सगळी कामं काय आपण करू शकत नाही. जे स्ट्रेंथ आणि जो फोर्स आपल्याला कधी समजा आपण निवडून आलो तर आपण ज्या गतीने ते कामं करू शकतो ते आपण बाहेर राहून मला असं वाटत नाही की त्या पद्धतीची कामं आपण त्या जोरातनी त्या जोमाने आपण करू शकतो. म्हणून लोकांचा असं तिकडनं हे कौल होता की आम्हाला बदल पाहिजे, आम्हाला हे प्रलंबित प्रश्न जे आजपर्यंत चाललेले आहेत वॉर्डातले, विशेषतः मासोळकर अजमेरा कॉलनी, तर लोकांना असं हे होतं की आम्हाला एक नवीन चेहरा पाहिजे, आपल्यातला पाहिजे, जो आपल्या सर्वसामान्यांना समजून घेऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो, प्रत्येकाचे जो डायरेक्ट टचमध्ये असू शकतो. कारण की लोक एकदा निवडून येतात आणि वर्ष 6-6 महिने वाढत दिसत नाही. तर बस तेवढंच आहे की जर पब्लिकनी, जनतेने कौल दिला तर नक्कीच मी निवडणुकीला समोर जाणार आहे आणि काय बदल जेवढं काय माझ्याकडनं चांगलं घडवता येईल ते नक्कीच मी घडवून देणार आहे. त्यात काही विषय नाही. तर सामाजिक कामं करत असताना आपण सर्व लोकांचे प्रश्न आपण सोडू शकत नाही. त्यासाठी आपण प्रशासनामध्ये जाण्याकरिता, महानगरपालिकेमध्ये जाण्याकरिता आपल्याला इलेक्शनची गरज आहे आणि राजकारणाची गरज आहे. म्हणजे असं आपण नवीन काय करणार आहे जे जुने राज्यकर्ते आपल्या वॉर्डात करू शकले नाही एवढ्या वर्षात, कारण की आपलं एवढं जुनं दांडगा अनुभव सामाजिक कामात आहे. तर लोकांच्या डायरेक्ट आपण संपर्कात असून म्हणजे लोकांच्या अशा मुळात कोणते समस्या आहेत जे आपण सोडवणार आणि जुने राज्यकर्ते सोडू शकले नाहीत? नाही, ह्यात असं आहे की आपण नवीन काय करायला जाणार नाही. जे लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न जे वर्षानुवर्षापासून, जे पाण्याचा प्रश्न आला, ड्रेनेजचा प्रश्न आला, वाढती गुन्हेगारी आली, आता मासोळकर अजमेरा कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंटचा विषय, तर वाढती ट्रॅफिक आली, तर हे जे प्रलंबित प्रश्न आधीपासून जे आहेत आपण जर त्याला सोडवण्यात जर आपल्याला सामर्थ्य आलं तर आपण त्यातच आपण स्वतःला हे समजू. बाकी असं नवीन काय मला वाटत नाही. तो सोनेरी वॉर्ड आहे, नवीन काय करायची मला वाटत नाही, त्यात काय गरज आहे. जे जुने मुद्दे आणि जे प्रलंबित प्रश्न पेंडिंग आहेत त्यालाच आपण पूर्ण केले तर मला वाटतं ते योग्य राहील. आता सामाजिक काम करत असताना आपल्याला हे विचारत नाही की आपण कोणत्या पक्षात आहात, बरोबर? पण जेव्हा आपण राजकारणात जाणार तर कोणत्या तरी पक्षातून आपल्याला उमेदवारी घ्यावा लागेल किंवा उमेदवार म्हणून आपण त्या पक्षाकडे जाणार. तर आपली पसंती कोणत्या पक्षाकडे राहील? बघा, आता तर इलेक्शन हा मुद्दा आता तर मला नाही वाटत की एक 8-10 महिन्याच्या आधीचा काय विषय आहे. त्याला अजून भरपूर काळ आहे, त्यावेळेस निर्णय घेता येईल. हा एवढं मात्र नक्की आहे की
ज्या पक्षाची विचारधारा मला वैयक्तिकरित्या पटते, समाजाला पटते, ते नक्कीच त्या पक्षात आपण जाहीरपणे प्रवेश करून त्या पक्षाची तिकिटाची मागणी आपण करणार आहोत. म्हणजे समविचारी पक्ष सेक्युलर पार्टी सोबत आपण जाणार. कारण की आपण आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण एकत्र घेऊन काम केलेलं आहे. गणपती असो, ईद ए मिलाद असो, आता परवाची उद्या रामनवमी असो. मला असं वाटत नाही की आपण कुठल्याही एका म्हणजे एका जातीचं काम केलं आणि दुसऱ्या जातीचं केलं नाही. तर आपल्याला सेक्युलर आधीपासून राहत आलोय, याच्या पुढे आपल्याला सेक्युलरच राहावं लागणार आहे. म्हणजे पुढची आपली राजकीय आकांक्षा काय असणार अस्लम भाई? राजकीय आकांक्षा म्हणण्यापेक्षा जर तुम्ही आता मला 2 प्रश्न आधी एक प्रश्न विचारले की काय तुम्ही नवीन काय करणार आहे. आकांक्षा असं काय नाही की जसं मी सांगितलं की प्रलंबित प्रश्न सोडवता आले तेच माझ्यासाठी राजकीय आकांक्षा असणार आहे. त्यात मला यश आलं हीच माझी आकांक्षा. याच्या पलीकडे मला नाही वाटत. जे प्रलंबित प्रश्न आहे वर्षानुवर्षापासून प्रलंबित राहिले त्यात सोडवण्यात मला यश आलं आणि ते येणार, तीच माझी आकांक्षा. आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि कामचोर कर्मचारी असतील त्यांना आपण कसं हाताळणार? म्हणजे नाही, त्यांना माझे तुमच्या चॅनल मार्फतच माझी आता त्यांना विनंती आहे. ते आतापर्यंत झालं ते काय झालं असेल ते मला ठीक आहे, ते झालं गेलं ते ठीक आहे, पण याच्या पुढं जर तुम्ही तसेच वागणार असाल तर तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवरूनच विनंती आहे की आता तरी तुम्हाला नीट राहावं लागेल. कारण की प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक कार्यकर्त्याचा एक हाताळायचा विषय वेगळा असतो. बरोबर. आणि माझी स्टाईल थोडी वेगळी असणार आहे. माझी विनंती आहे तुमच्या मार्फत त्यांना की आज रोजीपर्यंत तुम्ही काय भ्रष्टाचार केला असेल, काय कामचुकारी केली असेल, त्याच्याशी मी तुम्हाला यू आर नॉट अकाउंटेबल टू मी. बट जेव्हा कधी आता मी कार्य करत असताना जर काही कामचुकारी तुमच्याकडनं झाली तर आधी तुम्हाला विनंती करण्यात येईल. काय भ्रष्टपणा तुमच्याकडनं झाला तर तरी विनंती करण्यात येईल. सेकंड चान्स देअर विल बी नो चान्स. मी माझ्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल. आता राजकारणामध्ये आपण नवीन आहेत, तर एवढ्या वर्ष आपण समाजकारण केलंय. समाजकारण करत असताना आपली स्वतःची एक ओळख झालेली आहे. राजकारणात काम करत असताना कुठंतरी आपल्याला एक ओळख बनवायची गरज पडणार आहे. आपल्याला असं वाटतंय का जे आपण समाजकार्य केले तीच आपली ओळख आहे, किंवा राजकारणामध्ये आपल्याला नवीन काय ओळख निर्माण करायची गरज आहे? माझ्यासाठी तर बघा समाजकारण राजकारण आहे. माझ्यासाठी मेन फोकस माझं लक्ष पूर्णपणे केंद्रित आहे समाजकारणात. मला वाटत नाही एकदा माणूस जर समाजकारणात असेल तर राजकारणात त्याला काय त्याचा वेगळा ठसा उमटावा लागणार. मला असं वाटतं की समाजकारण जो माणूस खऱ्या मनापासून करतो त्याला कुठल्याही अडथळा, मला असं वाटत नाही, माझा वैयक्तिक अनुभव आहे, त्याला कुठला अडथळा निर्माण होऊ शकतो राजकारणात. राहिल्या गोष्टी मग बाकीचे तर त्याला प्रत्येक गोष्टीला आपण सामर्थ्य आहे पुढे जायला. तुमचे स्वतःचे काही मुद्दे आहेत का जे निवडणुकीच्या आधी किंवा नंतर तुम्हाला असं एवढ्या वर्षापासून आपण अजमेरा मासोळगर कॉलनीमध्ये राहताय, तिथल्या भरपूर मित्रमंडळ सामाजिक संघटनेशी आपण निगडीत आहात, तर आपल्याला असं वाटतंय का कुठंतरी सध्याचे जे आता प्रशासक आहेत 2 वर्षापासून, त्याच्या अगोदर सत्ता होती राष्ट्रवादीची होती, आणि आपण काय नवीन त्याच्यामध्ये काय घडवणार आहे का? प्रशासक 2 वर्ष नाही, मी तुम्हाला हे दुरुस्त बोलतो. प्रशासकला आता मार्च मध्ये 3 वर्ष कंप्लीट झाले माझ्या हिशोबाने. 2022 मार्चला आपला कालावधी नगरसेवकांचा संपलेला आहे. प्रश्न अशी माझी वैयक्तिक अशी आहे की जी वाढती गुन्हेगारी आहे, जसं शहरात गांजाचा जो सप्लाय आहे तो अचानक कुठनं वाढला एवढ्या 2 वर्षात, आणि पोलीस प्रशासनाला वैयक्तिक त्याच्यावरती का नियंत्रण ठेवता येत नाही हे मला माहित नाही. आमच्या वॉर्डात ते मागं स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्याच्या मागे विरंगुळा केंद्र आहे. तर रोज रात्री जर बघितलं तिथं तर 6, 7, 8, 10, 15 लोकांची टोळी असते रात्री 12च्या नंतर, आणि ते गांजा वगैरे फुकत असतात, सिगरेट वगैरे करत असतात. वारंवार आम्ही त्यांना पळून लावलं पण ते, आणि आम्ही वारंवार पोलीस प्रशासनालाही त्याचे निवेदनं देण्यात आले, पण त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. तर मला असं वाटतं की गांजाचा विषय असो, वाढती गुन्हेगारी असो, इव्ह टीजिंग आता भरपूर प्रमाणावर वाढलेलं आहे. तर वारंवार विनंती करून सुद्धा जर प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मला असं मला असं चुकीचं वाटत नाही की मग कायदा आम्ही स्वतः हातात घ्यावा का, ते तुम्हाला कितपत योग्य वाटते? कारण की एक गोष्ट आपण एखाद्याला एकदा सांगितली, 2दा सांगितली, 3दा सांगितली, पण त्याच्यावरती जर काही कारवाई होत नसेल आणि नागरिकांना जर त्याचा सतत त्रास होत असेल, मला असं वाटतं मग कायदा कमी हातात घ्यावा का? वेळ पडल्यावरती आम्ही त्यालाही पुढे मागे बघणार नाही. कारण समाजकारणात लोकांनी काय गुन्हेगार काय म्हणतात ह्याच्यावरती आम्हाला काय हे नाहीये. लोकांचं मत काय आम्ही बरोबर त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं. आत्ताचा सध्याचा अजून एक सर्वात मोठा मुद्दा म्हटल्यावरती ही जी रिकव्हरी आहे,
बँकेची रिकव्हरी असतात, पर्सनल लोन, बिझनेस लोन, हाऊसिंग लोन किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लोन. आता नवीन त्या ॲपचे लोन चालू झालेले भरपूर आले. 5,000 पासून तुम्हाला 1 लाखापर्यंत ते 2 मिनिटात लोन देतात, सिबिल चांगला असेल तर. पण त्यांची रिकव्हरी एवढी हार्श आणि एवढी घाणेरड्या प्रकारची आहे की एखादा तास जरी चुकला तर तुमचे कॉन्टॅक्ट हॅक केले असतात आधीच त्यांनी. तुमच्या कॉन्टॅक्टवरती ते फोन करून तुमची इज्जतीची निलामी करतात. मग हे कितपत योग्य आहे? मग ह्याला थांबवणार कसं आहे? हे फक्त वर्डापुरता मुद्दा आहे, भारताचा मुद्दा आहे. बरोबर आहे. मग त्याला कसं थांबवणार तुम्ही? तुमच्याकडे सायबर सेल आहे, तुमच्याकडे नाही ते यंत्रणा आहेत प्रशासनाकडे. मी काय त्याचं राजकारण करत नाही, कुठलाही पक्ष असो काय असो, शेवटी प्रशासन तर त्याच्या जागेवरतीच आहे. बरोबर. मग तुम्ही त्याला कसं थांबवणार? आता तुम्ही जर लोन घेतला आणि तुम्ही जर त्याची परतफेड केली नाही तर तुमच्या घरी येऊन गुंड लोक डायरेक्ट आरेरावाची भाषा, तुमच्या घरी लेडीज असतील काय असतील त्याचंही त्यांना हे बघत नाही. मग असल्यांना आपण कुठं थांबू शकतो? हे प्रश्न माझा तुम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? काय पाऊल उचलली पाहिजे? मी एक समाजकारण करतोय, मी काय पाऊल उचलली पाहिजे? काय योग्य वाटेल तुम्हाला? का मी स्वतः कायदा हातात घ्यावा आणि मी दांडगा हातात घ्यावा? काय करावं याच्यासाठी? कायदा आपल्यासाठी, सर्वांसाठी, सर्व भारतीयांसाठी सर्वश्रेष्ठ आहे. कायदा कुणी हातात नाही घेतलं पाहिजे. कायदेशीररित्या जे काही गोष्टी बेकायदेशीररित्या आपल्या वार्डात चालतात किंवा आपल्या शहरात चालतात ते आपण पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा जर काम होत नसेल, माझा प्रश्न तोच तिथंच आहे अजून, की वारंवार त्यांना विनंत्या करून, विनवण्या करून, निवेदनं देऊन जर तो प्रश्न सुटत नसेल आणि तोच त्रास जर सतत नागरिकांना चालू असेल तर त्यासाठी लोक आमच्याकडे येतात. तर तुम्ही काय करताय? राजकारण 2 मिनिटं बाजूला ठेवा. आपण आधीपासून, आज मला 12-15 वर्ष समाजकारणात झाली. तुम्ही काय करताय? तुम्ही काय म्हणजे त्यांना आमच्याकडे उत्तर नसतो द्यायला. अशाच परिस्थितीमध्ये आम्ही, तुमची काय अपेक्षा, आम्ही काय केलं पाहिजे? माझ्यासारखे अनेक समाज कार्यकर्ते जे आपल्या वॉर्डात काम करत असतात. मग तुम्हाला वाटत नाही की तिथल्या नगरसेवकांची, तिथल्या स्थानिक आमदारांची, तिथल्या खासदारांची जबाबदारी यांना कसा आळा करता येईल? रिकव्हरी एजंट झाले, गुंड झाले, गांजा आले, टीजिंग आली. फक्त निवडणुकीपुरतं बोलायचं आणि नंतर स्वतःचं काम बघायची फक्त, हे कितपत योग्य वाटतं? नाही, हे तर योग्य नाहीये. लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या जनतेशी तो संबंध टिकून ठेवला पाहिजे, जे निवडणुकीच्या अगोदर पण त्यांनी टिकून ठेवले होते. पण होतंय असं की कुठेतरी प्रशासन कमी पडतोय, तरी आपण निराश न होता लोकांचे प्रश्न प्रशासनासमोर, पोलीस प्रशासनासमोर आणत असताना प्रशासन कमी ह्याच्यासाठी पडतोय की नगरसेवक किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांनी जर प्रशासनाबरोबर जर व्यवस्थितपणे पॅरलली जर काम केलं तर हे मुद्दे काय फार मोठे नाहीत जे सॉर्ट आउट होऊ शकत नाही. होऊ शकतात, हे 100% होऊ शकतात. पण जर प्रशासनाला जर तुमचा फॉलोअपच व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही तेवढे खंबीरच नसताल तर ते मुद्दे आजीवन सॉर्ट आउट होणारच नाही ना. प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आंदोलनही घेऊ शकता याच्यामध्ये. कायदा आपल्या हातात घ्यायची गरज नाही. आमच्या फाउंडेशनच्या लेटरहेडवरती आम्ही माननीय CP साहेब पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट कमिशनरेटला आम्ही नक्कीच ते निवेदन देणार आहोत की हे गांजा विक्री, टीजिंग आणि वाढते गुन्हेगारीसाठी काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे. जसं का तुम्ही कायदा पूर्वी आलेला MPIDचा कायदा आलाय, ज्यांनी फसवणूक केली, MPID कायदा, MCOC, मकोका, तर फार याचे मला वाटत नाही त्याच्या अंतर्गत हे सगळं येईल. जर तुम्ही दिवसाआड जर गुन्हे दाखल करून जर त्यांना गजाआड केलं तर मला वाटत नाही की महिनाभराच्या आत हे सगळं आटोक्यात येणारा विषय आहे. बरोबर आहे, कारवाई तेच करू शकतात. आम्ही जर त्यांच्यावरती काय करू, आमच्यावरती कारवाई करणार. तुम्हाला काय अधिकार दिला होता कोणी? आम्ही त्याला घाबरत नाही. वेळ पडल्यावरती आम्ही तेही करायला बसलोय. तर माझे तुमच्या चॅनल निमित्त आता सगळ्या खास करते रिकव्हरी एजंट्स आणि ते गुंड लोकांना आता आव्हान आहे की माझ्या क्षेत्रात कमीत कमी माझा जो एरिया आहे, मासुळकर कॉलनी, अजमेरा, वास्तुद्योग, याच्यात कायदेशीर रिकव्हरी तुम्ही करावी. कायदेशीर जे कोर्टाची ऑर्डर असते, कोर्टाचा बिलीफ असतो, त्याला घेऊन तुम्ही यू शुड फॉलो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. जर तुम्ही फक्त तुमच्या फिजिकल किंवा मसल पॉवर तिकडे येऊन जर माझ्या लोकांना धमकवणार असताल, आता परवा एक प्रकार घडलेला आहे, ती म्हातारी आजी बिचारी रडत बसली होती 2 तास त्याच्या घरी येऊन. नाही ती शिवीगाळ करून गेला तो मुलगा, 18-19 वयाचाच होता. अच्छा, आता फोन स्विच ऑफ आहे त्याचा. हे जर परत होणार असेल तर तुमच्या चॅनल मार्फत मला आता मी सगळ्यांना आवाहन करतोय की मग त्यांनी त्याच्या आपापल्या जबाबदारीवर तिथे पाऊल ठेवावं. मग त्याला आम्ही पोलिसांना तक्रार दिली का त्या मुलाबद्दल?
नाही, आम्ही नक्कीच त्याला ऍप्लिकेशन तयार करणार आहोत आणि आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहोत. कोणती बँक आहे, कुठली ते एजन्सी सगळी सगळी माहिती घेणार आहोत आम्ही. द्यायला पाहिजे. आता तुमच्या वॉर्डात असलम भाई भरपूर वेगवेगळे सगळे सर्व समाजाचे, मुस्लिम समाज असो, इतर समाज असो, हिंदू समाज असो, सगळ्या समाजाचे लोक असतात. तर मी हिंदीत आपल्याला प्रश्न विचारेल की हे आता सध्या अभी जो फिलहाल जात पात का जो राजकारण पूरे देश में चल रहा है, पर पिंपरी चिंचवड़ में वो माहौल अभी तक नहीं है, पर हो सकता है ये विधानसभा के इलेक्शन के बाद में वो माहौल हो। और फिर आप ये सब चीजों की कैसे देखते हैं आप, हिंदू मुस्लिम ये बाकी जो ये सिख समाज है, ईसाई समाज है, तो इसको आप चैलेंज के तरीके से देखते हैं, आप इसको सामने कैसे जाएंगे इनके? देखिए, जात पात का राजकारण पिंपरी चिंचवड़ में नहीं है ये तो मैं नहीं मान सकता। ये जात पात ऑल ओवर इंडिया, और इंडिया के बाहर भी कहीं होगा तो पता नहीं, ये तो ऑल ओवर ये जहर फैल चुका है। अब ये है कि इस जहर को रोका कैसा जाए, उसको कम कैसा किया जाए, इसके लिए है कि हर समाज के आदमी ने, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, जो अपने अपने लोगों के साथ में बॉन्डिंग हर एक दूसरे के साथ में, जैसा अभी परसों ईद हुई हमारी, ईद के दिन हमारे काफ़ी सारे मुस्लिम दोस्त तो कम, हमारे मेजोरिटी 90% हिंदू और तमाम जाति धर्म वालों से दोस्ती, तो हम लोग ने आया, उनके दिवाली में हम जाते। तो यही जो सालों से चलता है भाईचारा, ये अगर कायम रहा तो मुझे नहीं लगता इसमें गंगा जमुनी तहजीब जिसे कहा जाता है। बिल्कुल, ये देखो, राजकारण करने वाले तो राजकारण करते रहेंगे, उनका वोट बैंक है, ये मुस्लिम है, ये हिंदू है, ये मराठा है, ये माड़ी है, ये बैकवर्ड है, इससे अपने को मुझे नहीं लगता इसका राजकारण करने की किसको जरूरत है। लेकिन अब जो करते हैं उनको कोई रोक भी नहीं सकता। ये पर्सनल आज की पीढ़ी जो सीखी पड़ी है, जिसने वेल क्वालिफाइड जिसको हम कह सकते हैं, उन्होंने समझना चाहिए, उन्होंने सोचना चाहिए कि जो चल रहा है कहाँ तक सही है। आज आप सोशल मीडिया पे देखेंगे तो इतना जहर भरा है। अब कोई अगर हिंदू पोस्ट डालता है उसके मंदिर की तो कोई मुसलमान उस पर कमेंट करेगा, कोई मुस्लिम अगर कोई पोस्ट डालता है किसी मस्जिद की तो कोई हिंदू कमेंट कहाँ से आते हैं, क्या आते हैं, वी डोंट नो। और ये हो रहा है, तो इसको एक साथ में तो खत्म तो नहीं मैं बोल सकता है खत्म होगा, लेकिन यह है कि इसको काफी मात्रा में कम किया जा सकता है अगर सर्व जाति धर्मी लोग अगर साथ में आके एक दूसरे के त्यौहार में योगदान करें। जैसे कल रामनवमी है तो उधर मैं खुद रैली में सहभाग होकर उनका सत्कार करूँ। अच्छा, तो एक मैसेज जाएगा कि प्रभु श्री राम से मुसलमानों को कोई ये नहीं है, जय श्री राम नारे से भी मुसलमानों को कोई ये नहीं है। लेकिन प्रॉब्लम ये होता है कि तुम अगर पर्टिकुलरली किसी मस्जिद के सामने जाके जोर जोर से लाउड स्पीकर करेंगे तो फिर वहां से इशू क्रिएट होता है। वही ईद मिलाद के टाइम वाइस वर्षा आप ले लो, किसी मंदिर के सामने जाके जोर से डीजे रैक लगाएंगे, ये वहां से इशू क्रिएट होता है। पर्पसफुली जो करते हैं वो भी समझ में आता है, और जो गलती से कोई होता है वो भी समझ में आता है। लोग, मुझे ऐसा लगता है कि हर एक एवरीवन शुड बी रिस्पॉन्सिबल ऑन देयर ओन टर्म्स। हर एक ने अपने अपनी जिम्मेदारी, हर एक ने अपने अपना समझदारी से काम लेना चाहिए। बहुत सोफा है, इजी है ये, लेकिन लोग दूसरे के बहकावे में आके कुछ ऐसे काम कर जाते हैं जिसको फिर बाद में रिवर्स नहीं आ सकता। जबान से निकली हुई बात अगर अभी मैं कुछ बोल दूं तो वी कैन नॉट एडिट ना, वी कैन नॉट डू दैट। यही बस इतना है, और बाकी आगे तो काम जारी रहेगा। One last question, what is the best message that you are going to give to the people of your ward and the people of the Pimpri Chinchwad city? The best message is that be secular. एक दूसरे के साथ जाओ, प्रत्येकाने एकमेकांबरोबर मिळून राहावं। राजकारण येईल, इलेक्शन येईल जाईल, ते काय नाही, मी निवडून येईल किंवा मी नाही येणार तो विषय नाहीये। हे समाज पुढे जाणारच, वेळ काय थांबणार नाही कोणासाठी, नहीं थांबणार, किसी के सलिए कोई रुकता नहीं, नो वन कैन स्टॉप एनीवन। ठीक है, सबने अपना अपना ये करो, हर एक से जो पहले से चलते आया था, जो मेरे हिसाब से 90s का दौर था, वही दौर अगर 2025-26 में आ जाता है तो इससे अच्छी और क्या बात होगी। हे होते असलम भाई, आमचं आपलं खूप खूप आभार आमच्या चॅनलवर आपलं इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, आणि आपली जी भावना आहे, आपलं जे विजन आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आपलं या चॅनलवर येण्याकरिता आपलं खूप खूप आभार। हे होते असलम भाई शेख, जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। खूप वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात सर्व समाजाच्या लोकांमध्ये ते नेहमी काम करत असतात, नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता निस्वार्थपणे ते काम करत असतात। राजकारणामध्ये ते आता प्रवेश करत आहेत, कारण की त्यांना लोकांचे सर्व प्रश्न सोडवण्याकरता त्यांना महानगरपालिकेमध्ये जाणं गरजेचं आहे। सर्वच कामं हे सामाजिक काम करून नाही सोडवता येतं, प्रशासनामध्ये राहणं पण तेवढंच गरजेचं आहे, सत्तेमध्ये राहणं पण तेवढं गरजेचं आहे। तर ते भविष्य काळात
निवडून येतील आणि लोकांच्या प्रश्न सोडवतील आणि त्यांचा जे वॉर्ड आहे तो एक सेक्युलर वॉर्ड आहे, सर्व जाती धर्माचे तिथे लोक राहतात, ते कुठंतरी एक चांगला संदेश आपल्या या लोकशाही युवा चॅनलच्या युवा फाउंडेशनच्या चॅनलच्या माध्यमातून ते इथं द्यायचा प्रयत्न करत होते. मी परत एकदा असलमभाई शेख यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.